Audio Jungle. Audio Jungle. जावाई व मुलीने आईच्या शेतजमिनीची केली फसवणुकीने विक्री. आईची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार. उदगीर. प्रतिनिधी. उदगीर तालुक्यातील बनशेळकी शेतशिवारातील जमीन सफे 9.4 मधील 42 आर इतकी शेतजमीन जावाई व मुलीने सांगितले की, तुम्हाला दरमहा सरकारकडून पगार करून देतो म्हणून फसवणुकीने जमीन विक्री केली आहे. अशी तक्रार गुरुवारी, जुलै 25, जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, बनशेळकी येथील जमीन सफे नं. 4 मधील 42 आर जमीन आईला सरकारकडून पैसे मिळवून देतो म्हणून दि.29 सप्टेंबर 2020 रोजी उदगीर सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयातून खरेदी दस्त क्र. 3474/2020 आधारे शिवशंकर नागशेट्टी आंबेगावे यांच्या नावे करून दिले आहे. मला लिहता वाचता येत नाही. मुलीने व जावयाने माझी व माझ्या दोन्ही मुलाची फसवणूक केली आहे. सदरील जमीन माझ्या ताब्यात असून माझी जमीन मला परत मिळवून द्यावी, अशी तक्रार श्रीमती अन्नपूर्णाबाई नवनाथ बिरादार यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे माझं शेत आहे. माझं शेत आहे. मी बनशेळकी गावचा रहिवासी आहे. तर या शेतावर काही ज्यांनी पैसे न देता वयाची आड बघून आमच्या आईची जमीन खरेदी घेतल्यानंतर हडप करून घेतले. ही गोष्ट मला कळल्यानंतर शेत आम्ही माझ्याच ताब्यात आहे 4-5 वर्षापासून. मग त्यांनी जमीन दुसऱ्याला विकण्याचा प्रयत्न केले. स्वतः न घेताच दुसऱ्याला विकावं, ज्याच्या ताकद आहे, जे काही लोक कब्जे करायचे, जे काही त्याचं ताकद आहे, अशा लोकांना जमीन विकायचा प्रयत्न करणार होते. तरी पण मी ह्या सर्व नंबर घालून, माझा मोबाईल नंबर घालून ही जमीन न्यायालयामध्ये कायचं प्रकरण चालू आहे म्हणून पाठी लावलो. तरी पण त्यांना की अजून दुसरे घेणारे लोक अजून घ्यायचा प्रयत्न करल्यात. तर त्या घेणाऱ्यालाही माझे म्हणणं आहे की, आणि महाराष्ट्र सरकारलाही माझं म्हणणं आहे, आणि उदगीर पोलीस स्टेशनला आणि त्याच्यानंतर बहीण ऑफिसला बी मी निवेदन पेपराच्या माध्यमातून निवेदन दिलं की हे सर्व नंबरची जमीन कुठे दुसऱ्या इतर माणसाला बैनामा होऊ नये म्हणून. एवढं करून बी मी हे मला धमकी मागी मला एक बार पाठी कालावास म्हणून धमकी दाखवली. तर धमकी दाखल्यानंतर मी हे धमकीचं प्रकरण व्हिडिओ मोबाईलमध्ये व्हिडिओ पण टाकलो. त्या व्हिडिओवर मी व्हिडिओचं पण आम्हाला कुठल्या पद्धतीचं ॲक्शन आले नाही. मग मी तहसीलदार, डिप्टी तहसीलदार, शहर ग्रामीण पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन व लातूर कलेक्टरला सगळीकडे जाऊन निवेदन देऊन आलोय. आज निवेदन देऊन मला कमीत कमी 10 ते 12 दिवस उरले. ह्याच्यावर अजून कुठल्याच पद्धतीनं ॲक्शन सरकार घ्यायला नाही, ना उदगीरचे पोलीस स्टेशन घ्यायला नाही, ना लातूरचे SP ऑफिस घ्यायला नाहीत. आणि अशा प्रकारे समोरला माणूस दामदुपती दाखवून मला घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्यांच्यापासून, घेणाऱ्यापासून आणि विकणाऱ्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या परिवाराला धोका आहे. तर असं माझं म्हणणं आहे सरकारला की ह्या लोकांना ह्यांना ताब्यात घालून ह्यांच्यावर आमची जमीन आम्हाला परत देऊन ह्यांच्यावर कारवाई करावं. तर राहणार बनशेळकी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. आमची इथं 1 एकर 12 गुंठे जमीन आहे. त्यातली 1 एकर जमीन आमच्या आईच्या नावाने केलं होतं. त्यांनी समोरल्याने ही जमिनीवर अनेक वय बघून हडप करून घेतल्यात. वयाच्या मानानं ताव बघून त्यांनी नावानं करून घेतल्यात. आणि नावानं करून घेणारे बघा सर्वात गावात पहिलं पडतं शिवशंकर नागशेट्टी आंबेगावे, आणि त्याचा भाचा युवक वामन शिंदळे व त्याचा भाच्याचा सासरा वैजनाथ भुजरराव तोगरगे, राहणार उदगीर. कोणचं गाव आहे त्याचं? राहणार उदगीर. आणि ह्या सगळ्या लोकांनी मिळून जमिनीवर 2020 मध्ये बैनामा करून घेतल्यात. आम्हाला कळाली, आम्ही केस केलो, कोर्टामध्ये गेलो. कोर्टामधून त्यांनी नोटीस घ्यायला तयार नाही, गावाकडे यायला तयार नाही. त्यांना राहणार बनशेळकीचा आहे, पण त्यांनी उदगीर लातूर राहते, मला लातूरच्या पत्रावर लावून द्या म्हणून त्यांनी यायला तयार नाही. आणि मला आता काल परवा काही माणसानं मला मारून हे शेत हडप करण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला ते होऊ दिले नाही. मग ह्याच्यासाठी आम्ही उदगीरच्या ग्रामीणला गेलो, शहरीला गेलो, तहसीलला गेलो, डिप्टी ह्याला गेलो, लातूरच्या कलेक्टर ऑफिसला गेलो. पण ह्याच्यावर पोलिसांनी बी काही पद्धतीने केलं नाही. तर माझी तमाम महाराष्ट्र सरकारला व महाराष्ट्राचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व महाराष्ट्राचे सर्व पोलीस आयुक्त
व लातूर जिल्हा व उदगीर तालुक्याला सगळ्या पोलिस माझं शेत मला देवा, मी का खाऊ आता? 80 वर्ष वय झाली आहे माझी, मला डोळ्याला दिसणार, मला बरं वाटणार, मी का खाऊ? कसं करू मी आता?